नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल आर्यप्रबोधिनीमध्ये. तर स्वागत आहे तुमचं आपण चालू केलेल्या नवीन सिरीजमध्ये, ज्यामध्ये आपण सोडवत आहोत MPSC ग्रुप बी प्रिलिमचे CSATचे प्रश्न. आज आपण सोडवणार आहोत MPSC ग्रुप बी प्रिलिम 2020चा CSATचा पार्ट. चला तर मग सुरू करूया. तर इथे आपल्याला काय करायचं, प्रश्नचिन्हाच्या स्तंभाच्या जागी असणाऱ्या संख्या शोधायच्यात. तर आपण वरतून खाली जाऊ शकतो किंवा डावीकडून उजवीकडे जाऊ शकतो, आडवं जाऊ शकतो. बेरीज करून बघूया आपण पहिल्या स्तंभाची. 5 + 2 7 + 6 13 + 3 16. दुसरा स्तंभ 4 + 6 10 + 4 14 आणि 5 19. तिसरा स्तंभ 6 + 4 10 + 8 18 + 4 22. काय रिलेशन मिळतं आहे का? तर या संख्यांमध्ये काय आहे, 3चा फरक आहे. 16 आणि 19मध्ये 3 आणि 19 आणि 22मध्ये 3. तर पुढच्या स्तंभामध्ये पण कितीचा फरक असला पाहिजे? 3चा फरक असला पाहिजे. सो पुढच्या स्तंभाची बेरीज किती येणार आहे? 25. तर खाली ऑप्शनमध्ये शोधूया की कुठल्या स्तंभाची बेरीज 25 येते का. पहिला बघूया. 5 + 8 13 + 6 19 + 6 25 आलेलं आहे पहिल्याचं. बाकी बघूया कुठे येते का. 5 + 6 11 11 आणि 4 15 15 आणि 8 23 नाही आहे. 4 + 5 9 9 आणि 6 15 15 आणि 4 19 नाही आहे. 8 आणि 4 12 आणि 6 आणि 6 12 24 नाही आहे. सो आपलं ऑप्शन 1. तर हा प्रश्न काय म्हणतो आहे, प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागेत चपखल बसून दिलेल्या संदर्भात 2 स्वतंत्र व समान अर्थाची पूर्ण वाक्य तयार करतील अशी शब्दजोडी व शब्दसमूह जोडी निवडा. रोखे बाजार जोरदार कोसळल्यामुळे खरेदी विक्री व्यवहार करतानाची त्या गुंतवणूकदाराची डॅश मनस्थिती विसंगत वाटत होती. कमजोर आणि भकास मनस्थिती, सांत्वनापलीकडची उपरोधिक मनस्थिती, कमजोर आणि उपरोधिक मनस्थिती विसंगत वाटत होती. आता मनस्थिती विसंगत वाटते म्हणजे काय, तर जोरदार कोसळला आहे तर त्याची मनस्थिती त्याच्या विरुद्ध वाटते. तर ती कशी असली पाहिजे, कोसळल्यावर खराब असली पाहिजे मनस्थिती, तर ती चांगली आहे, आशावादी आणि आनंदी आहे, म्हणजे ती विसंगत वाटते. म्हणून ऑप्शन नंबर 3. तर त्यांनी काय दिलं आहे, एक घनठोकळा दिला आहे ज्याच्यावर 6 पृष्ठभागांवरती संख्या काढलेल्या आहेत. तर त्यांनी सांगितलं आहे 3 ही संख्या 1 किंवा 6च्या विरुद्ध पृष्ठावर नाही आणि 4 ही संख्या 6च्या विरुद्ध पृष्ठावर नाही. ठीक आहे. तर त्यांनी दिलेला घनठोकळा 3Dमध्ये आपण 2Dमध्ये काढून घेऊया. कसं काढणार, असं काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्यामध्ये दिलेल्या संख्या किती आहेत, 2 1 6 आहेत, त्याच ओरिएंटेशनमध्ये लिहून घेऊया 2 1 6. मग परत वाचूया क्वेश्चन. 3 ही संख्या 1 किंवा 6च्या विरुद्ध पृष्ठभागावर नाही, म्हणजे 2 पोझिशन कॅन्सल झाले, एकच पोझिशन राहते 3साठी. ठीक आहे. त्यानंतर 4 ही संख्या 6च्या विरुद्ध भागावर नाही, म्हणजे ती 1च्या विरुद्ध असणार आहे, म्हणून 6च्या विरुद्ध काय येणार आहे, 5. बरोबर. आपल्याला ठोकळ्याच्या सगळ्या आकडे मिळाले. आता बघून घेऊया. जर एक ही संख्या वरच्या पृष्ठभागावर राहील अशा पद्धतीने घन फिरवला आणि 6 ही संख्या असलेले उजवीकडचे पृष्ठ आता 2 संख्या असलेल्या समोरच्या जागी आणले, म्हणजे काय, फक्त दिल्या तशाच पोझिशनमध्ये फिरवायचा एकदा, म्हणजे काय येणार आहे, उजवीकडची बाजू जी 2च्या मागे होती, 2च्या मागे कुठली संख्या होती, 3. सो ऑप्शन नंबर 3. तर काय म्हणतायत, सोबतच्या जाळ्याची घडी घालून घनाकार मिळवला. घनाच्या पृष्ठभागावरील 2 किंवा अधिक कर्णरेषा जितक्या शिरोबिंदूत छेदतात त्यांची संख्या निवडा. त्यांनी काय दिलं आहे, एक 2D घन दिलं आहे, मग अशा आपण जसं केलं तर 3Dमध्ये कन्वर्ट करून किती त्यांनी दिलेल्या लाईन्स आहेत ते एकमेकांना किती पॉईंटमध्ये छेदतात हे आपल्याला काढायचं आहे. एक पॉईंट तर आपल्याला समोरासमोर दिसतोच आहे. ठीक आहे. तर दुसरा पॉईंट काढायचा आहे. दुसरा पॉईंट कुठे असणार आहे, वरचे 2 जे पॉईंट आहेत ते कलेक्ट केल्यानंतर आपल्याला दुसरा पॉईंट मिळतो आहे. तर तिसरा पॉईंट आहे का ते चेक करूया. तिसरा पॉईंट जो खाली सगळ्यात शेवटचा जे पृष्ठभाग राहिला, जेव्हा आपण तो शेवटचा पृष्ठभाग फोल्ड करू तेव्हा त्याची जी लाईन असणार आहे कर्णरेषा, ती आपल्या 2 नंबरच्या शिरोबिंदूमध्ये छेदणार आहे. ठीक आहे. सो आपल्याला 2 शिरोबिंदू मिळतात, म्हणून आपला ऑप्शन नंबर आला 1. हा प्रश्न काय होतं आहे, घडी घालायचे एक पारदर्शक कागदाचा तुकडा दिला आहे, तर याच्यामध्ये आपण एक ट्रायंगल पकडूया जो त्यांनी ऑप्शनमध्ये दिला आहे. ठीक आहे. हा प्रश्न एलिमिनेशन मेथडमध्येच जायचं आहे आपल्याला, की ऑप्शन्समध्ये कुठला पर्याय चुकीचा वाटतो आहे तो मला पहिले काढून टाका, मग तुम्हाला बरोबर पर्यायापर्यंत पोचता येईल. तर डावीकडचं ट्रायंगल घडी मारल्यानंतर त्याचा बाण खाली येणार आहे,
तर ऑप्शन नंबर 1मध्ये नाही आहे, 3मध्ये नाही आहे, 4मध्ये आहे आणि 2मध्ये आहे. सो ते 2 ऑप्शन आपण एलिमिनेट करून टाकले. त्यानंतर बघा की त्याच्यामध्ये कुठले कॉमन आहेत फॅक्टर. तर ते जे हे 2 कॉमन आहेत, त्यानंतर तर स्टार कॉमन आहे, तर गोल कॉमन आहे. तर त्याच्याबद्दल आपल्याला बघायचंच नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा येतो पार्ट चंद्रकोर राहिली. तर चंद्रकोरीमध्ये आपण काय करू शकतो, तर चंद्रकोर खाली आल्यावरती या कॉर्नरला अशी दिसेल आणि दुसऱ्या कॉर्नरला अशी दिसेल. पण एक लक्षात ठेवा, कॉर्नरच्या इथे ती झुकलेली आणि बाकीच्या ठिकाणी ती वरती उचललेली आहे, म्हणजे ओपन साईडला. म्हणून ऑप्शन नंबर 4. एक मोठा प्रश्न आला आहे. पूर्णतया वेगळी जीवनशैली असलेल्या तरुणांकडून होणाऱ्या मतदानाला लागलेली उतरती कळा प्रामुख्याने निवडणुकीच्या मतदात्यांच्या संख्येला लागलेल्या ओहोटीला कारणीभूत असल्याचे स्पष्टीकरण केले जाते. वयस्क लोक मतदान करण्यासाठी शक्यता अधिक असते. हीच प्रथा चालू राहिली तर मतदात्यांची संख्या खूप कमी असल्यामुळे बहुसंख्यांच्या इच्छा निर्देशित केल्या जाणार नाहीत आणि शासनाला प्रशासन करण्याचा अधिकार आहे असे म्हणता येणार नाही. अशा स्थितीला आपण पोहोचण्याची शक्यता आहे. लोकांच्या इच्छांची दखल घेतली जाण्यासाठी समाजाने पारंपरिक निवडणुकींना पर्याय शोधणे गरजेचे आहे. ठीक आहे, पर्याय शोधायचा आहे. वरील युक्तिवादातील त्रुटी चांगल्या प्रकारे व्यक्त करणारा पर्याय निवडा, असा तो प्रश्न विचारतोय. त्यांनी एक युक्तिवाद दिला आहे आणि कोणता पर्याय त्यातील त्रुटी चांगल्या प्रकारे व्यक्त करतो असं विचारलं आहे. तर निवडणुकी सर्व लोकशाही देशात शासन निवडीसाठी उत्तम प्रकारे प्रस्थापित झालेली एकमेव प्रक्रिया आहे, असं काय बोलले नाही आहेत. निवडणुकीत मतदान करण्याऐवजी तरुण व्यक्ती सामाजिक माध्यमांच्या मदतीने दबाव गटात सामील होण्याची शक्यता अधिक आहे, असं पण काही नाही आहे. सामाजिक गटांचा काय विषय नाही बोललेले ते. दूरस्थ निवासी स्थानांमुळे महाजालाद्वारे व पोस्टाद्वारे मतदानाचा पर्याय वापरण्यात समस्या येण्याची शक्यता आहे. महाजाल म्हणजे इंटरनेट किंवा पोस्ट, त्याचं पण काय त्यांनी मेन्शन नाही केलेलं आहे. तर ज्या व्यक्ती आता तरुण आहेत त्या वय होताना मतदान करण्याची शक्यता अधिक आहे. वरचे 3 ऑप्शन एलिमिनेट केल्यानंतर आपल्याला चौथा ऑप्शन तर मिळून गेलेला आहे, पण तो सुसंगत कसा आहे ते आपण बघूया आता. त्यांचं काय म्हणणं आहे की तरुण लोक हे वयस्क लोकांपेक्षा कमी मतदान करतात. ठीक आहे, म्हणजे त्यांच्या इच्छांची दखल कमी घेतली जाते आणि वयस्क लोकांची इच्छांची दखल जास्त घेतली जाते, बरोबर. आणि त्यांच्या इच्छांची दखल घेणं का महत्त्वाचं आहे, की ती निवडणुकीचं कामच ते की इच्छांची दखल घेणं आणि प्रशासनाला कळवणं. तर आता ही प्रथा जर चालू राहिली तर मतदात्यांची संख्या खूपच कमी होईल. म्हणजे काय, जर आत्ताच्या कंडिशनने जर चालू राहिलं तर भविष्यात मतदानाचं प्रमाण कमी होईल आणि त्यांच्या इच्छांची नोंद कमी होईल. पण आपला जो पर्याय आहे चौथा, तो काय म्हणतो आहे, ज्या व्यक्ती आता तरुण आहेत त्या वय होता होता मतदान करण्याची शक्यता अधिक आहे. ठीक आहे, मग तो त्याच्या विरुद्ध सांगतो आहे. त्यांचा युक्तिवाद असा आहे की तरुण लोक मतदानच करणार नाहीत, मग त्यांना सवयच निघून जाणार आहे त्यांची. पण हा पर्याय काय म्हणतो आहे, तरुण लोक वयस्क झाल्यावर मतदान करतील. ठीक आहे, तो त्याच्या युक्तिवादातली त्रुटी सांगतो आहे तो. सो ऑप्शन नंबर 4. हा प्रश्न काय म्हणतो आहे, अरेंजमेंटचा प्रश्न आहे. दक्षिणेकडे तोंड असलेल्या 5 व्यक्ती ABCDE आणि उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या 5 व्यक्ती MNOPQ परस्परांसमोर 2 समांतर रांगांमध्ये बसलेले आहेत. 2 लाईन आहेत, त्याच्यामध्ये 5-5 लोक बसलेली आहेत. ठीक आहे, खालचे ऑप्शन वाचूया. E हा Oच्या समोर आहे आणि Mच्या उजवीकडे लागून आहे. C आणि N एकमेकांसमोर कर्णरेषेत आहेत, त्याचे 2 ऑप्शन मिळतात आपल्याला. B आणि B जो Dच्या डावीकडे लागून आहे तो Qच्या समोर आहे, अशा प्रकारे चित्र येईल. आणि M हा रांगेच्या एका टोकाला आहे, तर एक पोझिशन आपली फिक्स झाली एकाची. तर त्याच्यासोबत O आणि Eची पण पोझिशन फिक्स झाली. जर P आणि P जो Qच्या डावीकडे लागून आहे तो Dच्या समोर आहे, तो आपल्याला आता इथे चौघांची पोझिशन फिक्स झाली. Dच्या अपोजिट काय येणार आहे, P आणि Bच्या अपोजिट Q. आता आपल्याला बाकीच्या 3 पोझिशन शोधायच्यात. 5 पोझिशनमधल्या 2 फिक्स झाल्या, MOची फिक्स झाली आहे आणि उरलेल्या 3 काढायच्यात. तर आता इथे खाली आपल्याला Nची पोझिशन मिळून जाते आणि Cची पोझिशन मिळून जाते. ते दोघंही कर्णरेषेत आहेत. सो C इथे येणार आहे आणि N इथे येणार आहे. आता उरलेल्या 4 पोझिशन आपल्याला तर माहितीच आहेत, D, B आणि PQ. त्याच लिहू शकतो आपण डायरेक्ट. राहिला प्रश्न एक Aचा. अशा प्रकारे आपल्याला सगळी सिटिंग अरेंजमेंट मिळाली त्यांची. तर प्रश्न काय विचारत आहेत ते, B हा Eच्या जागेवर गेला. ठीक आहे, E हा Qच्या जागेवर गेला आणि Q हा Bच्या जागेवर गेला. तर Oच्या समोरील व्यक्तीच्या डावीकडून दुसरी व्यक्ती कोण असणार आहे, Q असणार आहे. ऑप्शन नंबर 1.
आता हा प्रश्न काय म्हणतो, खालील प्रश्नात एक विधान त्या अनुषंगाने 2 कारणे रिझन 1 रिझन 2 दिलेले आहे. विधानासंदर्भात कारणांचे उपयोजन करून उत्तर शोधा. विधान काय आहे, हल्ली लोक खूप मोठ्या प्रमाणावर दूरस्थ खरेदी टेली शॉपिंग करतात. कारणं काय आहेत, रिझन 1 लोक मोठ्या प्रमाणात दूरदर्शन पाहतात आणि रिझन 2 हल्ली लोकांना बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ मिळत नाही. ठीक आहे, आता त्यांनी 2 रिझन्स दिले आहेत. तर आता टेली शॉपिंग म्हणजे काय, टेली शॉपिंग म्हणजे आपण जे टी व्हीवरती किंवा ऑनलाईन जी शॉपिंग करतो त्याला टेली शॉपिंग म्हणतात. म्हणजे आता ॲमेझॉनवरती आपण शॉपिंग केली किंवा कशावरती तरी शॉपिंग केली, बेसिकली ऑनलाईन शॉपिंग. आता तुमच्याकडे टी व्ही आहे म्हणून तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करता का? दूरदर्शन पाहतात म्हणजे लोक शॉपिंग करतात का? तर नाही. तर लोकांना बाजारात जाऊन गोष्टी बघायला वेळ नाही आहे किंवा जास्त कन्व्हिनियंट वाटतं लोकांना ऑनलाईन शॉपिंग करायला, हे जास्त बेटर कारण आहे. म्हणून मला असं वाटतं की संभावनीय कारण फक्त 2 आहे आणि रिझन 1 नाही. म्हणून ऑप्शन नंबर 2. हा प्रश्न काय म्हणतो आहे, प्रसादने त्याच्या घरापासून सुरुवात करून उत्तरेकडे 8 किलोमीटर प्रवास केला. नंतर त्याने उजवीकडे वळून 5 किलोमीटर प्रवास केला. पुन्हा उजवीकडे वळून 4 किलोमीटर प्रवास केला आणि पूर्वेकडे वळून 3 किलोमीटर प्रवास केला. शेवटी तो डावीकडे वळाला आणि 2 किलोमीटर प्रवास केला. तर त्याच्या घरापासून किती किलोमीटर अंतरावर असेल? दोन्ही पॉईंट जोडून घेऊया आपण, सुरुवातीचा आणि शेवटचा. बाकीचे अंतर लिहून घेऊया, 2, 3, 4, 5 आणि 8. आता हे आपल्याला एक मिळतो आहे ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल. त्याच्या दोन्ही बाजू आपल्याला समजून येतील. 4 अधिक 2 6 आणि 5 अधिक 3 8. ओके, तर आपल्याला हे राईट अँगल ट्रायंगल मिळालं आहे. पायथागोरसच्या थेरमप्रमाणे आपण लिहून घेऊया. 6² + 8² इज इक्वल टू कर्ण येणार आहे आपला 36 अधिक 64 इज इक्वल टू 100 आणि तो आपला असणार आहे x². सो x काय येईल आपला 10. सो आपल्याला कर्ण मिळाला 10. आन्सर आहे 3. आता हा प्रश्न काय म्हणतो आहे, ABCD या 4 खेड्यात राहणाऱ्या 6200 ग्रामस्थांवर त्यांच्या अतिप्रिय रंगांसंदर्भात सर्वेक्षण केले. 6200 ग्रामस्थ आहेत. पुढे काय म्हणत आहेत, B या खेड्यातील 50% लोकांचा लाल हा अतिप्रिय रंग आहे. तर इतर खेड्यातील किती लोकांचा तोच अतिप्रिय रंग आहे? आता इथे त्याने 2 डेटा दिल्यात. ठीक आहे, तर त्यामध्ये काय म्हणतात, बीमध्ये किती लोक राहत आहेत? 23% लोक राहत आहेत टोटल 6200च्या. आणि प्रश्न काय विचारत आहेत, इतर खेड्यातील किती लोकांना तोच अतिप्रिय रंग आहे? आता 20% लोकांना लाल रंग आवडतो आहे. 20% 6200चं 20% म्हणजे किती झाले? 6200 गुणिले 20 डिवाइड बाय 100. 0 0 गेले, उरले किती? 620 गुणिले 2 म्हणजे किती झाले? 1240. ठीक आहे, आता दुसरा प्रश्न काय म्हणतात ते, 23% लोक बीमध्ये राहतात. म्हणजे 6200च्या 23% किती झाले? 6200 इंटू 23 डिवाइड बाय 100. ठीक आहे, 0 0 गेले इथे पण. 62 गुणिले 23, तर 23 दुने 46, 4 हातचा आला आणि 23 सक 138. 138 अधिक 4 142. सो 1426. एवढे लोक राहतात बीमध्ये, पण त्यातल्या फक्त 50% लोकांनाच आवडते. म्हणजे डिवाइड बाय 2 करायचं. ठीक आहे, मग बे 7 14, बे 1 बे आणि बेत्रिक 6. सो 713 लोकांनाच लाल रंग आवडतो आहे बीमधल्या. आता बीमधल्या 713 लोकांना आवडतो आहे आणि 1240 लोकांना टोटली लाल रंग आवडतो आहे. तर त्यांची वजाबाकी करूया. 10तून 3 गेले, हातचा आला 1. 4तून 2 गेले 2. 12तून 7 गेले 5. 527 लोकांना आवडतो आहे लाल रंग. म्हणून ऑप्शन नंबर 2. हा प्रश्न काय म्हणतो आहे, जर 28 मीटर व्यासाचे वर्तुळाकार मैदान असेल आणि त्याभोवती 7 मीटर रुंद रस्ता असेल तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती? तर इथे काय आहे, 2 समकेंद्री वर्तुळ आहेत. ठीक आहे, 2 कॉन्सेंट्रिक सर्कल आहेत. त्यातला एक आतल्या सर्कलचा व्यास किती आहे? 28 मीटर. आणि बाहेरच्या त्याभोवती 7 मीटर रुंदीचा रस्ता असेल, त्याचा व्यास किती झाला? 28 अधिक 7 आणि इकडे दुसऱ्या बाजूला पण रुंदी असणारे 7. सो टोटल किती झाले? 14. सो 28 अधिक 14 साधारण 42चा त्याचा व्यास असणार आहे. ठीक आहे, पण आपल्याला त्यांनी विचारलं काय, तर रस्त्याचे क्षेत्रफळ विचारले. तर रस्त्याचे क्षेत्रफळ म्हणजे काय येणार आहे? बाहेरच्या सर्कलचं क्षेत्रफळ वजा आतल्या सर्कलचं क्षेत्रफळ. बरोबर, आतला सर्कल x घेऊया, तर A1 - x असं येणार आहे त्याचा आन्सर. जे काय येईल ते रस्त्याचं क्षेत्रफळ असणार आहे. तर फॉर्म्युला काय? पाय r² वजा पाय दुसरा छोटासा r². आता पाय कॉमन काढूया. आतमध्ये काय येणार? मोठा r काय येते? 42 डिवाइड बाय 2 म्हणजे काय? 21.
21 स्क्वेअर वजा आतला काय 28 डिवाइड बाय 2 14. सो दोन्ही 21 स्क्वेअर वजा 14 स्क्वेअर. प्लस मायनस करूया आपण यांना. ए स्क्वेअर वजा बी स्क्वेअर दॅट इज 21 अधिक 14 आणि 21 वजा 14. मग काय येणार खाली पाय इंटू 21 अधिक 14 35 गुणिले 21 मायनस 14 7. ठीक आहे. पुढे काय करणार पाय म्हणजे काय 22/7 गुणिले 35 गुणिले 7. 7 7 गेले उरले किती 22 गुणिले 35. तर 22 पंचे 110 11 हातचा आला 22 त्रिक 66 अधिक 11 77. 770 ऑप्शन नंबर 2. हा प्रश्न काय म्हणतोय शेतातील तण काढण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात तर तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस लागतील. एकदम सोपा प्रश्न आहे. 5 मजुरांना 12 दिवस लागतात तर 15 मजुरांना एक्स दिवस लागतील असं पकडूया. 15 गुणिले एक्स सिम्पल सॉल्व करून घ्या. 12 पंचे 60 आणि 15 गुणिले एक्स तर एक्स इज इक्वल टू 15 चौक 60 एक्स इज इक्वल टू 4. ऑप्शन नंबर 2. हा प्रश्न काय म्हणतोय 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्ष आहे. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:6:7 असे होते तर त्यांचे आजचे वय किती. आता काय 3 व्यक्तींचं वय पकडूया आपण एक्स अधिक वाय अधिक झेड. ठीक आहे. ते काय येते 72 आजचं वय. आणि 7 वर्षापूर्वी त्यांचं काय वय असणार आहे एक्स मायनस 7 वाय मायनस 7 आणि झेड मायनस 7. ते काय असणार आहे त्यांचा रेशो 4:6:7. आता आपल्याला काय 2 इक्वेशन मिळालेत पण 3 अननोन आहेत. सो हे सॉल्व करणं तर अवघड आहे. तर आपण रिव्हर्स मेथडने जाऊया. ऑप्शन वाईज गेलो तर आपल्याला काय कळतं आहे की सर्वांची ॲडिशन जर केली तर ती 72च येते. 20 अधिक 30 50 अधिक 22 72. सर्व ऑप्शनमध्ये 72 म्हणजे आपल्याला इथं एलिमिनेशन काय होत नाही आहे. तर आपण दुसरं बघूया की 7 वर्षापूर्वी त्यांचं वय जे काय असेल त्याचं गुणोत्तर जर काढलं तर 4:6:7 यायला पाहिजे. तर आपण ते बघूया ते होतं आहे का. ऑप्शन वाईज जाऊया. पहिल्या ऑप्शनमध्ये काय आहे 20 - 7 13 30 - 7 23 आणि 22 - 7 15. यांचा काय रेशो मिळतो आहे का नाही मिळत आहे. सेकंड ऑप्शनमध्ये बघूया 22 - 7 15 24 - 7 17 आणि 26 - 7 19. यांचा पण काय रेशो निघतो आहे का तर काय रेशो नाही निघत आहे. ऑप्शन नंबर 3 बघूया 19 - 7 12 25 - 7 18 आणि 28 - 7 21. ह्याच्यामध्ये काय कॉमन निघतं आहे का हां निघतं आहे. तर ह्याला आपण 3 जर डिव्हिजन केली तर 3 चौक 12 3 सक 18 आणि 3 असं ते 21. तर याचा रेशो निघून येतो आपल्याला 4:6:7. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे बरोबर असेल. हा प्रश्न काय म्हणतो आहे वार्षिक 6% दराने 10 महिन्याच्या थकीत बिलावर रुपये 26.25 सूट मिळते तर बिलाची एकूण रक्कम किती. तर आता 6% वार्षिक दर आहे तर 10 महिन्याचा किती दर असेल 5%. तर आता एक्स ही रक्कम पकडूया ज्याच्यावरती आपण 5% सूट मिळाले आपल्याला. तर एक्स गुणिले 5 डिवाइड बाय 100 किती मिळाली सूट आपल्याला 26.25. आता सॉल्व करूया एक्ससाठी. एक्स इज इक्वल टू 26.25 100 इकडे आले 2625 डिवाइड बाय 5 करूया सॉल्व. 5 5 25 5 2 10 5 5 25. सो 525 इज इक्वल टू एक्स. टोटल अमाऊंट किती आहे 525 अधिक 26.25 म्हणजे किती झाले 551.25. ऑप्शन नंबर 4. हा प्रश्न काय म्हणतोय एका थैलीत 1 रुपया 50 पैसे व 25 पैसे यांची 5:6:8 या प्रमाणात नाणी आहेत तर त्यांची एकूण किंमत रुपये 420 असेल तर 50 पैशांची किती नाणी आहेत. थोडासा लेंदी प्रश्न आहे हा. आता काय म्हणताय ते 1 रुपया 50 पैसे आणि 25 पैसे याची नाणी आहेत म्हणजे काय 1.5 आणि 0.25 अशी नाणी आहेत. त्यांचे प्रमाण किती आहे 5:6:8. आता यांना पकडूया 5x 6x 8x. तर टोटल यांची काय आहे 420 आहे. तर कसं येणार आहे 5x प्लस
6x इंटू 0.5 प्लस 8x इंटू 0.25 इज इक्वल टू 420. हे इक्वेशन जर का सॉल्व केलं तर आपल्याला काय येतं 5x प्लस 3x प्लस 2x is equal to 420. So 10x is equal to 420. So x is equal to 42. So 50 पैसेची किती नाणी आहेत? x is equal to 42 into 6. 6 दुने 12, 6 चौक 24, 252 नाणी आहेत. ऑप्शन नंबर 3. तर अशा प्रकारे आपला पेपर सॉल्व करून झालेला आहे. पेपरमध्ये 15 प्रश्न होते. ते 15 प्रश्न सोडवायला आपण 15 ते 20 मिनटाचा वेळ घेतला आहे. ॲक्च्युअल पेपरमध्ये आपल्याला 15 मिनटात पेपर सॉल्व होणं अपेक्षित आहे. आता प्रश्नांची डिफिकल्टी लेवल बघितली तर अजिबात अवघड प्रश्न नव्हते. प्रश्न सगळे बेसिक लेवलचेच होते. बेसिक अंडरस्टँडिंगवरती प्रश्न सुटत होते. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की CSATचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला जास्तीत जास्त ॲक्युरसीने सोडवायचे आहेत. CSATमध्ये जास्तीत जास्त प्रश्न अटेम्प्ट करून जास्तीत जास्त स्कोर आणण्याचा प्रयत्न आपला असला पाहिजे. 15 प्रश्न असतील तर 12 बरोबर आले पाहिजेत प्रश्न आपले, आणि जर का 20 प्रश्न आपले असतील तर त्यापैकी 15 प्रश्न तरी ॲटलिस्ट बरोबर असले पाहिजेत. तेव्हाच आपण त्या रेसमध्ये टिकून राहू शकू. हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही स्वतःहून सर्व प्रश्न हाताने सोडवताल. आत्तापर्यंत आपण 5 वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या, त्यातील CSATचे प्रश्न ते पण कमीत कमी वेळात सोडवायचा प्रयत्न केला आहे. ते तुम्ही नक्की व्हिडिओ सर्व जाऊन बघा. व्हिडिओजमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओज आवडले असतील तर लाईक करा. तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये.